प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्याला प्रश्न मला विचारायचा आहे सर्वप्रथम, आणि त्या प्रश्नानंतर आपल्याला या व्हिडिओचं एक प्रकारे विश्लेषण करत पुढे जायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एका निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं होतं, म्हणजे तो आदेश नव्हता परंतु शेड्यूल कास्टमध्ये सब कॅटेगरायझेशन करण्याची शिफारस त्यांनी केली होती। आता ही सब कॅटेगरायझेशनची शिफारस केली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याची घाई झाली ती काँग्रेसचं राज्य असणाऱ्या राज्यांमध्ये किंवा काँग्रेस प्रणित सरकार असणाऱ्या राज्यामध्ये। सर्वात पहिल्यांदा तेलंगणामध्ये हे करण्यात आलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणाच्या जातनिहाय जनगणनेचं उदाहरण संपूर्ण देशात दिलं आणि त्यानंतर कर्नाटकामध्ये देखील त्यांचं सरकार आहे आणि त्यांनी देखील यावर 1 ऑगस्ट 2024ला केवळ शिफारस करणारा हा निर्णय होता, तो काही बंधनकारक नव्हता। परंतु नोव्हेंबर 2024ला कर्नाटक सरकारने, तिथल्या सिद्धरामय्या सरकारने न्यायमूर्ती HN नगीनदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि या समितीला कोटा अंतर्गत कोटा ठरवण्याचं एक उद्दिष्ट दिलं। म्हणजे कोटा अंतर्गत कोटा म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन, शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण। आता हे उपवर्गीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, की या आयोगाने 1766 पानांचा अहवाल 4 ऑगस्ट 2025ला त्यांच्याकडे सुपूर्द केला। तो सरकारने कॅबिनेटमध्ये 7 ऑगस्ट 2025ला कर्नाटक सरकारच्या कॅबिनेट समोर ठेवला आणि या कॅबिनेटची आता त्याला मंजुरी मिळाली आहे। शेड्यूल कास्टला कर्नाटकमध्ये 17% आरक्षण आहे। या 17% आरक्षणाला विभागण्याची किंवा उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया HN नगीनदास यांच्या अहवालानुसार, जो 1766 पानांचा अहवाल आहे, त्यामध्ये कर्नाटकमध्ये असलेल्या 101 जाती, ज्या अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये आहेत, त्यांचं विभाजन म्हणजे त्या 17% आरक्षणामध्ये ते विभाजून ते आरक्षण देण्याची जी शिफारस आहे, त्यामध्ये त्यांनी ईदगाई आणि बालगाई असा 2 घटक सुरुवातीला केले। ईदगाई म्हणजे डाव्या विचारसरणी किंवा डावा समुदाय त्याला म्हटलेलं आहे आणि त्यांना त्या 17 पैकी 6% आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। आणि बालगाई म्हणून उजवे शेड्यूल कास्ट म्हणून ज्यांचा समावेश केला, आता ही व्याख्या त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही, म्हणजे डावे उजवे हे नेमकं काय समीकरण आहे, त्यांना 4% दिलेले। आणि मग बंजारा आणि आदि कर्नाटक यांनाही 2% बंजारा समुदायाला आणि आणखी 2% आदि कर्नाटका, आदि द्रविड अशा प्रकारच्या शेड्यूल कास्टच्या जाती आणि 1% मोस्ट बॅकवर्ड इन शेड्यूल कास्ट अशा प्रकारच्या त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत। यामध्ये त्यांनी काही घटक पाहिलेले आहेत की जाती अत्याचार किंवा ॲट्रॉसिटीच्या केसेस करणाऱ्या जाती नेमक्या कोणत्या आहेत, तर त्यामध्ये त्यांना ज्या जाती आढळलेल्या आहेत त्या जाती म्हणजे काही जातींनी ज्या ॲट्रॉसिटीचे केसेस केलेल्या आहेत त्यामध्ये काही जाती म्हणजे ज्याला ईदगाई जातींच्या गटामध्ये त्यांनी टाकलेले आहे, त्या जातींकडून सर्वाधिक ॲट्रॉसिटीच्या केसेस आलेल्या आहेत। बालगाई म्हणजे उजव्या विचारसरणीच्या त्यांना म्हणायचं आहे, म्हणजे ती विचारसरणी उजवी कशी असू शकते किंवा त्यांना राईट विंग असं का म्हटलं गेलं आहे किंवा राईट का म्हटलं गेलेलं आहे, याची व्याख्या त्या 1766 पानांच्या अहवालामध्ये असेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी तो अजून पब्लिक केलेला नाही। ज्यानंतर त्याच्यावर निर्णय होईल तो स्वीकारल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, पण प्रत्यक्ष निर्णय काय घ्यायचा आहे त्यानंतर तो अहवाल जनतेसाठी खुला करण्यात येईल। पण यामध्ये जातीचं वर्गीकरण किंवा उपवर्गीकरण करण्याची जी भूमिका आहे, म्हणजे हा निर्णय आल्यापासून देशभरामध्ये याच्या विरोधात सगळ्याच अनुसूचित जातींनी या विरोधात आवाज उठवला आहे की एससीमध्ये सब कॅटेगरायझेशन नको। आता ही यांची भूमिका असताना आणि हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2024मध्ये दिलेला आहे, काँग्रेस प्रणित सरकारांना याची घाई का झालेली आहे? वास्तविक राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व करत असताना देशभरामध्ये त्यांच्या नेतृत्वावर एक वाढता विश्वास निर्माण होतो आहे। मतचोरीच्या विरोधात आजच त्यांनी दिल्लीला जे आंदोलन केलं ते आंदोलन अगदी आक्रमक असं आंदोलन राहिलं। या सगळ्या बाबी असताना दुसऱ्या बाजूने त्यांच्याच सरकारमधून अशा ज्या गोष्टी येतात की ज्या गोष्टींना बहुसंख्य शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातीच्या समूहांचा विरोध आहे, परंतु
बऱ्याच वेळा यासाठी असं समर्थन दिलं जातं की आरक्षण हे जातीवर आधारित आहे, तर ते प्रत्येक घटकाला मिळालं पाहिजे आणि ज्यांनी ते घेतलेलं आहे, ज्यांच्या पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीने घेतले त्यांनी तो सोडायला हवं, असं उपदेशात्मक अनेक जण हे म्हणत असतात. परंतु आरक्षण जेव्हा पहिली पिढी जेव्हा घेते, ते क्लर्क किंवा एखाद्या दुसऱ्या किंवा पहिल्या दर्जाच्या अधिकारापर्यंत जेव्हा जाते, तेव्हा देशाच्या प्रशासनामध्ये IAS IPS दर्जाच्या प्रशासनामध्ये जाण्यासाठी जी क्षमता आहे त्या कुटुंबातल्या समजा एखाद्या युवकामध्ये आली, तर ती क्षमता त्याला स्पर्धेमध्ये टिकू देण्यासाठी अनेक दृष्टिकोन असतात की या देशामध्ये, आणि तो दृष्टिकोन या देशातला सर्वात मोठा दृष्टिकोन जाती असतानाही तशा स्पर्धेमध्ये टिकून देण्याचं एक षडयंत्र नेहमी केलं जातं. आता आपल्याला देशात आपण मतचोरीचं जे प्रकरण पाहतो आहे, तर सरकारं जी असतात ते त्यांच्या पद्धतीने कशा गोष्टी काय करतात हे काही पारदर्शित राहत नाही, आणि मग याही कसोटीवर ते व्हायला जातं असा लोकांचा समज आहे आणि लोकांची भावनाही आहे. परंतु तरीही तेलंगणानंतर कर्नाटकमध्ये HN नगीनदास, न्यायमूर्ती HN नगीनदास यांचा अहवाल स्वीकारल्याचं कर्नाटक सरकारने आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलं. तर या विरोधात तिथल्या अनुसूचित जातीच्या समूहांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, या अहवालाला विरोध केलेला आहे. परंतु काही एक जाती जी मधिका या एखादी जात जी आहे ती केवळ याचं समर्थन करत आहे, परंतु उर्वरित अनुसूचित जातीचे घटक या अहवालाच्या विरोधात आहे. तरीही काँग्रेस सरकार ते लागू करत आहे. ही जी बाब देशासमोर येते, तर ही सत्ताधारी जातवर्गाची जी एक नीती ठरते त्याच्या अधीन आहे का? त्यामुळे सर्वसामान्यपणे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भात समान आहेत असा जो अनेक वेळा आरोप होतो, त्यामागे अशा काही गोष्टी असतात का? तर हा अहवाल ज्या लोकांपर्यंत गेला, साधारणतः 27,24,000 कुटुंबांपर्यंत हा आयोग गेलेला आहे, आणि त्यामध्ये 1,07,01,348 लोकांपर्यंत, व्यक्तींपर्यंत तो गेलेला आहे. म्हणजे ही संख्या जी आहे कर्नाटकमधली, ती शेड्यूल कास्टमधली 92% संख्या ही संबोधली जाते. फक्त 8% लोकसंख्येपर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे आयोगाच्या दृष्टीने जर आपण हा अहवाल पाहिला, तर निश्चितपणे त्यांनी व्यापक लोकांपर्यंत जाण्याची भूमिका प्रत्यक्षात निभावलेली आहे. परंतु हा आयोगच म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याच्या उद्देशाने बनवलेला असल्यामुळे हा आयोग ते उद्दिष्ट घेऊनच त्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे उद्दिष्ट आपलं काय आहे ते उद्दिष्ट घेऊन जेव्हा आयोग जातो, तेव्हा तो आयोग त्या समूहाकडून कोणतीही माहिती मिळाली तरी त्या माहितीचा उपयोग हा कॅटेगरायझेशनसाठी किंवा सब कॅटेगरायझेशनसाठी कसा करायचा याचाच प्रधान हेतू असल्यामुळे हा आयोग अनेक लोकांपर्यंत जाऊनही सब कॅटेगरायझेशन करण्याच्या उद्देशातच असल्यामुळे तो वेगळा काही निष्कर्ष काढू शकला नाही. आणि म्हणून ही कर्नाटकच्या शेड्यूल कास्टच्या दृष्टीने जशी समर्थनाची विरोधाची जी काही त्यांची भावना असेल, परंतु देशभर काँग्रेस पक्षावर याचे परिणाम होतील निश्चितपणे. कारण तेलंगणाचं सब कॅटेगरायझेशन नंतर लगोलग कर्नाटकचं जर होत असेल, तर निश्चितपणे देशातील शेड्यूल कास्टला काँग्रेसच्या संदर्भामध्ये किंवा विरोधात भूमिका घेण्याचं बळ मिळतं, आणि हे काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून देशाचा लक्षात घ्यावं. हीच शेड्यूल कास्ट समाजाची जनस्तराची भावना आहे. यावर आपण व्यक्त होऊ शकतात. आपलं काही मत असेल तर निश्चितपणे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.